E20 पेट्रोल विरोधात केजरीवालांचा मोर्चा। जनतेच्या तक्रारींचं पत्र घेऊन केजरीवाल पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे निघाले। पोलिसांनी केजरीवालांचा मोर्चा अडवला। सरसंघचालक मोहन भागवत जेएनझी आणि जेन अल्फाशी साधणार संवाद। 6 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये युवा परिषदेचं आयोजन। देशभरातील 100हून अधिक शहरांमधून 2000 विद्यार्थी होणार सहभागी। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। कपिल सिब्बल आज सुप्रीम कोर्टात करणार युक्तिवाद। निवडणूक आयोगाची राष्ट्रवादी पक्षाला नोटीस। पक्ष घटनेतील दुरुस्तींवर स्पष्टीकरणाची मागणी। सुधारित पक्ष घटनेबाबतची कागदपत्र सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश। काँग्रेसचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर टीका। बीडमधील पत्रकार परिषदेत पत्रकारांना बोलू न दिल्यानं व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसची टीका। सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुड्या बनून राहणार असा काँग्रेसचा सवाल। नंदाची बातमी। कर्जमाफीचे पैसे आज शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा। ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना लाभ। पहिल्या यादीत 16 लाख शेतकरी पात्र। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7000 कोटी रुपये वितरित केले जाणार। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी चालवणार खटला। देशमुखांवर खटला चालवण्यासाठी ईडीला राज्यपालांची मंजुरी। अँटेरिया स्फोटक प्रकरणात परमवीर सिंग हेच मास्टरमाइंड। सूड भावनेतून 100 कोटींचा खोटा आरोप केला। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दावा। मुंबई पोलीस दलात कोट्यवधींचा वेतन घोटाळ्याचा आरोप। तब्बल 6 कोटी 41 लाख रुपयांच्या अपहाराचा संशय। पोलीस कर्मचारी नसलेल्या व्यक्तींच्या खात्यावर वेतनाची रक्कम वर्ग केल्याचा आरोप। राज ठाकरे करणार मुंबई गोवा महामार्गाची पाहणी। 9 ऑगस्टला माणगाव बायपासची करणार पाहणी। बायपासच्या रखडलेल्या कामाची अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी करणार। माजी राज्यपाल डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं निधन। वृद्धापकाळानं कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास। शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य। डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनानं दूरदर्शी व्यक्तिमत्व हरपलं। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। डी.वाय. पाटील यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनही श्रद्धांजली। टाकीनाका मॅनहोल दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबियांना 10 लाखांच्या मदतीची अजूनही प्रतीक्षा कायम। महापौरांच्या घोषणेनंतरही अद्याप मदत नाही। किशोरी पेडणेकरांची महापौरांवर टीका। पुण्याच्या चाकण एमआयडीसीतील खराब रस्त्यांचा आणखी एक बळी। रस्त्यातील चिखलात दुचाकी घसरून महिला ट्रकच्या चाकाखाली आल्यानं मृत्यू। अपघातानंतर चालक फरार। इंदापूरमध्ये रस्त्याची दुरवस्था। चिखलातून वाट काढत विद्यार्थ्यांची शाळेसाठी पायपीट। रस्ता करून देण्याची मागणी।